पत्रकारास धमकी प्रकारानंतर कोडोलीतील काळ्या पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. कोडोली ता पन्हाळा येथे काही दिवसापूर्वी बातमी देण्यावरून व पत्रकारास झालेल्या दमदाटी प्रकारावरून गाव ओढ्यातून वाहणाऱ्या प्रदूषित काळ्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. याबाबत दैनिक महान कार्यने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. कोडोली गावाच्या दक्षिण दिशेला असणाऱ्या कारखाने व औद्योगिक प्रकल्पामधून बाहेर पडणारे प्रदूषित काळे पाणी योग्य प्रक्रिया करून सोडणे कायद्याने बंधनकारक असताना तसे न होता हे प्रदूषित दुर्गंधीयुक्त काळे पाणी केदारलिंग ओढ्याच्या पात्रातून थेट वारणा नदीत मिसळत आहे. या काळ्या पाण्यामुळे ओढ्याच्या काठावर असणाऱ्या नागरी वस्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. तसेच ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या विहिरी व कूपनलिकांना या पाण्याचा पाझर होऊन ते पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बऱ्याच वर्षापासून म्हणजे 1990च्या दशकापासून या प्रश्नावर निवेदन, आंदोलन, उपोषण करण्यात आली आहेत. कोडोलीत सामाजिक प्रश्नावर कार्यरत असणाऱ्या अन्याय निवारण समितीने या प्रश्नावर माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी वर्षातून 3 महिने हे पाणी ओढ्यात सोडले जात होते. परंतु आता संपूर्ण वर्षभर हे प्रदूषित काळे पाणी ओढ्यातून वाहत असते. त्यामुळे एकेकाळी स्वच्छ पाणी असलेल्या मोठ्या ओढ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे पाणी थेट वारणा नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होऊन बऱ्याच वेळा नदीतील मासे मृत झाले असून मानवी जीवनाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. तसेच हे पाणी ज्या ठिकाणी नदीत मिसळते तेथील आसपासची पिकाऊ जमीनही नापीक झाली आहे. याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. बऱ्याच वेळा या प्रश्नावर निवेदन दिल्यानंतर प्रदूषण मंडळाचे अधिकारी येतात, पंचनामा करून जातात, पण पुढे काहीही होत नाही. परिस्थिती जैसे थे. कोडोली गावाला जणू काही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे. आता करी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याची गंभीर दखल घेऊन याला जबाबदार असणाऱ्या औद्योगिक प्रकल्प, कारखाने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. महान कार्य न्यूजसाठी विलास पाटील, कोडोली.